नमस्कार मित्रांनो, आता आपण समोरच बघताय सुट्टीचा चपलचित्ता म्हणजे आपला सागर भाऊ कालभोर. तसेच आपला इकडे संकेत भाऊ आहे आणि इकडे कुणाल दादा ड्रायव्हर बघतोय. नक्कीच बघायला गेलं तर या बैलगाडा क्षेत्रामध्ये सुट्टी मेकरची आणि तसेच या ड्रायव्हरची एक मोठी कामगिरी असते आणि त्यांच्याशिवाय हा क्षेत्र कुठेतरी आपल्यासाठी काहीच नाहीये. बघा संपूर्ण दिवस येतात, सकाळपासून येतात तर आता रात्र होते, 8 वाजता आहेत आणि अजूनपर्यंत ते मैदानात आहेत. खूप सारी मेहनत आहे. चला सागर दादाशी बोलूया. सागर भाऊ नमस्कार. नमस्ते. सागर भाऊ कधी आलेले तुम्ही? मी नाशिकच्या मैदानात वेळेस आलेलो. आता जरा शर्यत होत्या आज म्हणून थांबलेलो. हम्म. आजच्या मैदानासाठी राहुल दादांनी सांगितलं थांबायला. जर आपलं मल्हारचं मालक संतोष दादा तोडकर त्यांनी सांगितलं थांबायला, शर्यत होती आज त्यामुळं आज थांबलेलो. दादा आज बघायला गेलं तर बऱ्याचशा मोठ्या मोठ्या लढती झाल्या. कुठं काही झाल्या, काही इकडच्या तिकडे झाल्या, बऱ्याचशा गोष्टी झाल्या. मोठ्या शर्यती मोठ्या झाल्या शर्यती सगळ्यात केल्या जास्त सगळ्या. मोठे मैदान म्हणजे मी तर आता या वर्षात आजचं मैदान मोठं झालं म्हणजे चांगलं. सगळ्या टॉपच्या शर्यती झाल्या आज. बघायला गेलं तर मथुरने गुलाल भेटला आणि आताच राहुल दादांशी बोललो. खरोखर तुमच्यावरती म्हणजे एक विश्वास आहे त्यांचा, म्हणून कुठेतरी तुम्हाला थांबवून पण घेतलं आणि आज एक गुलाल पण झाला बऱ्याच दिवसानंतर मथुरचा. तुमचा पण हात लागला. कसं काय आनंद, कसं काय नाही आजचा? मी सोडतो असं ते एक 2-3 मैदान फेल गेली त्याची. म्हणजे वाईट वाटलेलं आहे मनाला की रोज गुलालात राहणारा बैल आपला, त्याला आज गुलाल नाही. म्हणजे एवढं वाईट वाटलं. म्हणलं आज 100% त्यानं करून दाखवलं. आज मी फेऱ्याला ज्या वेळेला त्याला सोडला त्यावेळेला एकच बोललो, आज तरी गुलाल घे. नक्कीच प्रत्येक फॅन्स लोकांची पण तीच इच्छा असते. आता आज बघायला गेलं तर बऱ्याचशा म्हणजे तुम्ही गाड्या पण सोडल्या. एक भुंगा विपक्ष, एक घोटची सर्जा आणि मल्हार अशी गाडी होती. ती पण गाडी नक्की काय झालं सुट्टीला तर एकदम दोन्ही गाड्या सरळ निघालेल्या. काय सांगता गाड्या याबद्दल? सरळ निघाल्या. मध्ये आता काय झालं, इकडची गाडी तिकडे आली, तिकडची गाडी इकडे आली. हम्म. सामना निकाल झाला. ओके. चारी बैलांना गुलाल आज. दादा काय सांगाल बघायला गेलं ना तर एकदम गाडी खालनं एकदम टॉप स्पीड निघालेली. स्पीड बद्दल काय सांगाल तुम्ही? स्पीड भरपूर होतं गाडीला आज. हं. आता पुढे काय नशिबात म्हणजे एक बोलतात ना की देवाच्या नशिबातच नव्हतं की आज लढत व्हायची. म्हणजे आज एक मैत्रीपूर्ण लढत झाली होती, पण ती काय बघायला आपल्याला मिळाली नाही. दादा आज एलियनची पण गाडी सोडायला होतं का तुम्ही? एलियन सोडायला मी होतो, पण ते एलियनला जास्त जरा म्हणजे स्पीड जास्त आहे खालची. खालून जास्त निघून जातो, काय त्याचा अंदाजच लागण झालाय. बरेचशी आता हे सगळी जण हैराण झालेत नक्की काय करायचंय, कसं काय करायचंय. बघा कधी कधी काय होईल एकदमच जाईन, कधी कधी कमी जातो आणि गेला म्हणजे एकदमच स्पीड मध्ये जातो. म्हणजे त्याचा असा अंदाज काहीच लागण झाला. गेला म्हणजे जातो, नाही म्हणजे कमी जाईल. पळाला म्हणजे शाना पळेल, नाहीतर एकदम असं बेभान निघेल. आज तर बॅरिकेडच्या साईडला उभा केलेला, सोडून दिला, एवढ्या स्पीडने गेला ती पूर्ण तास पलटी झाली गाडी. म्हणजे स्पीड पण जास्त आहे त्याला, कधी कधी स्पीड म्हणजे सहन होत नाही. हा स्पीड जरा त्याला आवरून झालं. काय तुम्हाला काय वाटतं अशा गोष्टी म्हणजे काय उपाय वगैरे काय करू शकता का? नाही, मथुर सारखा शाना बैल असल्यानंतर ते बरोबर सरळ होईल. म्हणजे घरची गाडी पळवली तरी आणल्या बघितलं सुरुवातीला 1-2 मैदान हा. घरची गाडी पळवली, जोड पण झालेली आहे आणि फेऱ्याला पण गाडी चांगली पळवते. चांगली पळते. पण त्यानं मथुरला पण हे केलेलं माहिती एकदा एका फेऱ्याला. प्रेस करते म्हणजे कधी कधी असं स्पीड मध्ये येतो ना एकदमच. दादा आज बघायला गेलं तर तुमच्याशिवाय हा बैलगाडा क्षेत्र म्हणजे तुम्हाला सगळी जण मान सन्मान देत असतात. काय सांगाल तुम्हाला? महत्वाचं म्हणजे काय असतं, एक बैलगाडी क्षेत्रात मन साफ पाहिजे. माणसाच्या मनात काय असं म्हणजे असं भेदभाव नसावा कधी कुणाबद्दल. प्रत्येक जण आपला म्हणजे आज बोलतात ना लोक कट्टर येईन तीन, म्हणजे ह्या गोष्टी नाही. आज आपण सगळ्याची प्रेमाने वागलं पाहिजे. तर आज कुणाची गरज उद्या कुणाला लागल आणि कोण कधी कोणाच्या मदतीला येईल कधी कोणच काय सांगू शकत नाही. 100% आजचं तुम्हाला उदाहरण देतोय मल्हार. म्हणजे आज दादांचा माझ्यावरती, संतोष दादांचा खूप विश्वास आहे. ज्या दिवशी बैल मैदान असतो त्या दिवशी ते आधीच 4 दिवस मला सांगते ती आपला बैल आहे, परत आपला घोट सर्जा असेल, म्हणजे सगळी नंदी असतील, आमचा रायना असेल, सगळी बोलतात. आता आज विषय काय आहे, दोन्ही गाड्या विरोधात पाहिल्या. भुंगा असेल, आपला पाखरे असेल, मल्हार सर्जा असेल, तर मी फेऱ्याला गाडी भुंगा सोडला आज. म्हणून नंतर मी शर्यतीला गाडी याची सोडली मला. असं काय नसतं, भेदभाव नसतो. ज्या वेळेला आपला चान्स भेटेल त्यावेळेला आपण तिथं, म्हणजे ज्या वेळेला आपल्याला आवाज देतील त्यावेळेला आपण 100% तिथं आपल्या हजेरी लावणार का तर 100% लावणार.
दादा असं बऱ्याचशा वेळेला होत असेल की गरीब गाडा मालक आहे, त्याला कधी सुट्टीला नसतं. मग अशा वेळी तुम्हाला जर कोणी हाक मला मारली ज्या वेळेला आवाज देतात ना, त्यावेळेला मी 100% जात असतो. हम्म. असं न आवाज येता कोण म्हणजे पण 100% मी विचारत तर असतो. ज्या वेळेला मदत लागेल, अशी गाड्या बिड्या खाली उभं राहत नसेल, आता मुंबईमध्ये जरा गाड्या उभं राहायला प्रॉब्लेम होतो खाली. जरा वेगवेगळे प्रकार म्हणजे बैल नाही का, बरोबर त्याची बिनजोडला जरा ताप होतो. मग मी विचारतो काय करू, मदत लागेल का, असं बरोबर. कोणाला असेल हम्म. संकेत असेल तर आम्ही मग तिघं, माझा हात दुखतो ना आधीमध्ये निसटलेला आहे तो, मग हम्म. मी यांना सांगतो सोडायला, मी उभा राहतो तिथे. सागर भाऊ, तुम्ही प्रत्येक मैदानामध्ये गेल्यावर तुम्ही मैदानामध्ये म्हणजे इथे मुंबईमध्ये दिसता, मग अशामध्ये तुमचं राहण्या खाण्याचं किंवा अशी सोय सोय कुठे असते तुमची, कुठे सोय वस्ती म्हणजे असते? माझ्या घरातला म्हणजे माझ्या घरातले सख्या भावापेक्षा माझ्या म्हणजे मी जाऊन जपलेले माझ्या इथे. हम्म. मग आमचा एक टाकव्याचा आपला हर्ष कडू दादू म्हणते त्याला, हम्म. तो आणि कुणाल ड्रायव्हर, हे मला अर्ध्या रात्री जरी मी कॉल केला ना तरी ती माझ्यासाठी येते ती. आणि माझ्या घरातले एवढे म्हणजे विचारतात ना, त्यापेक्षा जास्त माझी काळजी दादू करतो आमचा, म्हणजे तो की त्यांच्या घरची सचिन शेट असतील, परत त्यांची म्हणजे दादूची मम्मी, माझ्या म्हणजे मम्मी एवढी जीव लावते माझ्यावरती. म्हणजे मी आलो ना तर माझं असं काय बोलायला एवढं त्यांच्याबद्दल कमी आहे. बघा एक आता, त्यांच्या जन्म दिलेल्या मुलापेक्षा माझ्यावरती प्रेम करते ती. बघा कुठून कुठं तरी आता जेव्हा आपण एखाद्याशी म्हणजे एवढे आणि आज जवळ त्यांचा होतो ना. स्वतःचा बैल नाही, हा. नाही त्यांचा माझ्याकडून कोणता फायदा नाही, ना माझ्याकडून 1 रुपयाचा त्यांचा फायदा नाही, तरी माझ्यावरती त्यांचा एवढा जीव आहे. बरोबर. दादू असेल, त्यांचं पप्पा असतील सचिन शेठ, परत दादूची मम्मी असेल, त्यांचं म्हणजे उपकार आहेत ना एवढं माझ्यावरती, म्हणजे खूप आहे ते. आणि आपला कुणाल ड्रायव्हर असतील, त्यांच्या घरचे असतील, सगळी म्हणजे मला घरातली समजतात. मी आलो की त्यांचा 3रा मुलगा असतो अरे वा. घरात. बघा कुठं ना कुठं तरी प्रेम संबंध आणि मी सर्वांशी गेलो चांग- पहिला की माझ्या घरात देते तसं सगळं माझ्या हातात असतं. अरे वा. दादा, हे कुठून कुठेतरी संबंध आपण जपतोय, कुठेतरी मनामध्ये कोणत्याच गोष्टी ठेवत नाही, म्हणून आज कुठे ना कुठेतरी एवढी चांगली माणसं भेटल्यात. या आज माणसाबद्दल माझ्या अंगात आता कपडे तर तिथे दादून घेतलेले आहेत, कुणाला घेतलेले आहेत. म्हणजे मी कधी माझ्यावरती 1 रुपया खर्च करत नाही. आज काय असेल ती मला माझ्या बुटापासून सगळं ती बघते ती. मी जरी बोललो ना केस कापायचे तरी 1 रुपया मागून, म्हणजे मला बोलतच नाही ती कधीच, खिशातलं 1 रुपया काढून देत नाहीत मला. बघा एवढं बैल प्रेम. नाही तर त्यांच्याकडून माझ्याकडून काय फायदा नाही, फक्त एक त्यांच्या सोबत एक मित्र म्हणून आहे मी. बघा, मित्र आणि संबंध कुठेतरी टिकवले पाहिजेत. असंच तुम्ही कुठून कुठेतरी या बैलगाडा क्षेत्रामध्ये एक चांगलं नाव केलेलं आहे. आमच्या गावाकडे पण माझ्यासोबत आमचा गणेश पवार निगडीचा हा. आहे, तो पण माझ्यासोबत कायम कंटिन्यू असतो. हम्म. आमचा धीरज असेल, माझा मित्र कानाबाई, माझा घरातला म्हणजे भावकीतलाच आहे आमच्या, कानाबाई म्हणून प्रतिमेश काळभोर, तो म्हणजे माझ्या आता आमचं घर चालवायचं म्हणजे मला एवढी मदत करतो तो. आज तो घर तिकडे आहे तर मी इकडे बिंदास आहे. आज घरी माझ्या मम्मीला वडिलांना काही पण मदत लागू द्या, तो 100% माझ्या मदतीला असतो कायम. 100%. दादा, आता बघा तुम्हाला जायचं आहे, आता एक मोठा प्रश्न घेते. बघा एवढं लांबून येतं तुम्ही, बऱ्याचशा खर्चाच्या गोष्टी पण असतात, त्या पण तुम्हाला कुठेतरी आपल्याला घर बघायचं असतं, सगळ्या गोष्टी बघायच्या असतात. बरीचशी म्हणजे असं लोकांची पण थिंकिंग असतं की आणि पैसेच घेतले किंवा पैसेच म्हणजे काय विषय असतं नक्की तो? नाही काय शक्यतो तर मी तर कधी म्हणजे पैसे माझ्या जवळची म्हणजे जी बैल असतील, माझा रायना असेल समजा, माझा आपला मथुर असेल आणि आपला मल्हार वगैरे घरची जी बैल असतील ना, तर ती मी आपल्या हक्काने येऊन माझं बक्षीस काय असेल ते घेतो. पण जर माझ्या अशा जवळच्या बैलांच्या विक्रीत मी सगळी जर नंदी सोडला असेल तर मी कधीच कोणाचा पाय मागायला जात नाही. मागत नाही. मी बरोबर. त्यांनी जर आणून दिलं हक्कानं तर मी घेतो. असं फोन करून दुसऱ्याकडून नंबर घेऊन असं त्यांना कधी कॉल करून विचारत नाही की माझं पेमेंट नाही, असं कधीच नाही. मी कधीच कोणाला 1 रुपया मागत नाही समोरून. जर माझ्या हक्काचं असेल तर ते मी हक्काने घेतो. 100%. म्हणजे कुठून कुठेतरी बघा, एखादा गरीब गाडा मालक असेल, नाही दिलं तरी पण मी आपण कधी काही गोष्टी विचारायला पण बोलत जात नाही त्यांना, 100%. आणि दिलं तरी पाठी देतो. नक्कीच दादा, बघायला गेलं तर बघा एक चांगलं मन ठेवायला पाहिजे, आणि महादेवाच्या आशीर्वादाने आज तुम्हाला एक महाराष्ट्रामधले एक सर्वात मोठी पदवी भेटले, सुट्टीचा चप्पल चित्ता म्हणून तुम्हाला ओळखलं जातं. हे कुठून कुठेतरी पैशाने खरेदी केलेलं नाही, हे तुम्ही कमवलेलं आहे. हो, ते एक लहानपणापासून छंद होता मला, म्हणजे जिद्द काय बोलते ती. माझं कबड्डीमध्ये म्हणजे सिलेक्शन झालेलं, तर मग म्हणजे असं गाडीवरून पाय करून पडलो त्यावेळेला माझा हात निघाला इथून लॉक. तो लॉक माझा कंपल्सरी आता दुखतो. तर त्याच्या कारणाने मी कबड्डी खेळायला गेलो तर माझा असा हात लॉक होतो, म्हणजे तो इथून निघतो. त्यामुळे मी कबड्डी जर काय खेळू शकत नव्हतो. कंपनीत वगैरे काम करायचं म्हणजे अशी होत नव्हतं. म्हणजे मी एक जिद्द मनाला बाळगली, काय ना काहीतरी केलं पाहिजे. घरचं आमच्या गाय वगैरे म्हशी बघत शेती वगैरे बघत मी सगळं बघतो. आणि अजून पण जरा डोक्यात वेगवेगळं चालू आहे. लगेच नाही होऊ शकत, पण करीन मी काय ना काहीतरी. नक्कीच दादा, आज खूप कमी वेळामध्ये तुम्ही हे सर्व मिळवलंय. प्रत्येकाला म्हणजे पॉसिबल नाही या गोष्टी, आणि आज ते तुम्ही कमी वयामध्ये महत्वाची जिद्द आहे हो मला. म्हणजे असं नाही का, मला जर मी घरी असलो तरी मला जर कॉल केला ना, दादांनी केला असेल ना, तर कोणी पण कॉल केला मला, उद्या बाबा शर्यत आपल्या मुंबईला यायला जमेल का,
असं नाच नसतं माझ्या मनात. म्हणजे जर माझं मैदान नसेल तर काय घरी काम नसेल ना हम्म. तर मी 100% येतो. दादा याच्या अगोदर पण बघितले बकासूरची वगैरे गाडी पण तुम्ही मी म्हणजे सगळ्यांची. सगळ्यांच्या नंदींसोबत असतो आणि मी कायम असणार. मी कधीच कोणाला तुझा भेदभाव करत नाही. कधीच कोण पण असू द्या. आता ज्या वेळेस बऱ्याचशा वेळेला बघा मोठ्या बैलांच्या सोबत जाताना तुम्ही तेव्हा असं आहे म्हणजे बोलणारे लोक आहेत का हा त्याचा कट्टर आहे हा तिथेच जाणार. असं कधीच नाही माझ्याबद्दल झालं. मी कधीच कोणालाही कळत नाही. मला जे वाटेल ना ते मी करतो. हक्का मला नाही. मी कधी पण विचार करतो ज्या वेळेला चांगल्या गाड्या असतात आणि ज्या वेळेला माझ्या जवळची गाडी असते ना तर मी त्या चांगल्या गाडी सोडून माझ्या जवळची गाडी सोडत असतो कधीही. हम्म. मग ती माझ्या कडेला गाडी असेल आतमध्ये असेल भले ती पळू नाही पळू पण ती आपल्याला असते. दादा आज बघा राहुल दादांच्या एक शब्द खातीर थांबले तुम्ही. दादांबद्दल काय बोलाल तुम्ही? दादांबद्दल बोलणं एवढं कमी आहे. दादांचा बैल आहे आमच्या चुलत्याचा बैल. म्हणजे आमचं हे रत्नापासून काळभोर हरपळवाडी आमचा चुलत्याचा बैल ह्यो. हा. आमच्या घरातला बैल. तो बैल आम्ही आमचं वैभव शेठ सरनोबत त्यांना दिलेला. दादांची आणि आमची एवढी काही ओळख नव्हती. त्यावेळेला आम्ही बैल यांना दिलेला वैभव शेठला. मग तिथून तो दादांकडे बैल गेला. त्याच्यानंतर हळूहळू बैलासोबत जायला लागलो. मग तिथून दादांसोबत ओळख झाली. शुभम बरोबर गौरव बरोबर ओळख झाली. मग बैलासोबत कंटिन्यू मी. नक्कीच दादा खूप साऱ्या शुभेच्छा देतो. बघा आता तुम्हाला जायचं पुढच्या वेळी संकेत भाऊची आणि आपल्या कुणाल दादाची 100% बोलूया. आता खूप उशीर पण झालाय. चला शुभेच्छा तुम्हाला. खूप तुमचं पण साऱ्या आभार. शुभेच्छा. तुम्ही एवढ्या अंधारात आमच्यासाठी थांबला. महत्वाचं म्हणजे 3 वाजल्यापासून तुम्ही म्हणजे एक कोणासाठी नसतं एवढं पण तुम्ही 3 वाजल्यापासून आमची एवढी म्हणजे वाट बघितली त्याबद्दल तुमचं खरंच मनापासून आभार आहे. नक्कीच मित्रांनो तुमची कमेंट होती सागर दादाची मुलाखत घे आणि तुमच्यासाठी नक्की घेतली. सागर भाऊ एक दिलदार आणि मनाचा माणूस आहे. सगळ्यांचं महत्वाचं नेहमी म्हणजे सांगतो भाई कधी पण बोललो ना दादा बोलता का कधीच नाही ना बोलत. एक खरोखर म्हणजे दिलदार असा होता सागर भाऊ. आणि महत्वाचं जातात एक शब्द सांगतो की कर्माचा फेरा चुकत नाही. कर्म इथंच फेडायचे कधीच कोणाशी वैर करणं नाही. महत्वाचं म्हणजे कोणावर राग दोष म्हणजे कोणाच्या मनात कोणाबद्दल राग ठेवू नाही. आज उद्या कोणाला कुठं गरज पडेल आणि कोण कोणाला मदतीला कधी धावून येईल कधीच काय सांगू शकत नाही. बैलगाडीचं क्षेत्र आहे आणि बैलगाडीच्या क्षेत्रात पलीकडची पण यात माणसं आहेत ती ओळखायला शिकलं पाहिजेत. ती मालक जरी असलं बैलांचं तरी त्यांचं बाहेर लय मोठे मोठे बिझनेस आहे ते बाहेर पण त्यांची जाम म्हणजे विरोध कोणाशी करू नये. एका नंदीसाठी आपण वादविवाद करू नये. त्याच्या आशीर्वादाने सगळं व्यवस्थित चालतं. नक्कीच दादा तुमचं पण बघा महादेवाच्या आशीर्वादाने खूप चांगलं झालेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आणखी चांगलं हो हीच देवाचरणी प्रार्थना. तुमच्या मनामध्ये ज्या इच्छा आहेत ना 100% पूर्ण होऊ दे हीच महादेवाचरणी प्रार्थना असेल. धन्यवाद दादा. धन्यवाद.